डबल मतदानाचा परिणाम होऊन राहिला म्हणून पण याचा फायदा महाविकास आघाडीला मिळतो ना. तुम्ही या जाहीरपणे पहिले सांगितलं, डबल नावं जी आहेत ही काँग्रेसच्या काळापासूनची आहे, 20-30 वर्षापासूनची आहेत आणि याचा फायदा त्यांनाच मिळून राहिलेला आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की याला किनार मतचोरीचीच आहे असं बोलून राहिले. ते आता हारल्यानंतर सगळे रडीचे डाव असतात. काहीतरी कारण सांगायचं असतं की आम्ही कशामुळे हारलो. खरं तर तुम्ही फक्त हवेत उडणारे लोक आहेत, तुम्ही जमिनीवर लोकांचे कामं करत नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना हे सगळे पक्ष जमिनीवर काम करून राहिले आहेत. मागच्या 15-20 वर्षामध्ये त्या मुख्यमंत्र्यांनी बिहारच्या जी गुंडागर्दी खतम केली, जो न्याय त्या ठिकाणी जनतेला दिला, करोड म्हणजे लाखाच्या संख्येने गावगुंडांना तडीपार केलं, चालत्या महिलेची इज्जत लुटली जायची ते बंद केलं आणि त्याच्यामुळे लोकांना सुरक्षित आयुष्य त्या महाराष्ट्रात बिहारमध्ये जगता आलं. आपणही भारतामध्ये सगळ्यात सांगायचं की बिहार खूप डेंजर स्टेज आहे, बिहारमध्ये खूप गुंडेगिरी, इकडचे लोक गेले की त्यांना लुटवायचं. आज त्या माणसाने ते बिहार लाईनवर आणलं, हे तिथल्या जनतेला पटवून राहिलं. तुम्ही हे काम मान्य करत नाही. ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार त्या बिहारमध्ये होतं किंवा काँग्रेस सोबत होती त्यावेळेला बिहारची हालत काय होती? पिक्चरमध्ये डायलॉग राहायचा की बिहार का बच्चा माँ की पेट से तलवार और पिस्तौल के पैदा होता, ही भाषा होती त्या काळात. हे सगळं संपवलं. काँग्रेसचा आरोप असा आहे की आजही बिहारमध्ये 80% क्राईम वाढलेला आहे. मला वाटतं जेवढा क्राईम कंट्रोलमध्ये नितीश कुमारने केला, हे बिहारच्या आणि भारतातल्या राजकारणामधलं सगळ्यात मोठं प्रमाण त्या ठिकाणचं आहे की त्यांनी क्राईम कंट्रोल केला.